दोन वेळा पराभव होऊन सुद्धा मला भाजपकडून ऑफर होती असा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदेंनी केला। अक्कलकोट तालुक्यातल्या बोरोटी इथं झालेल्या पुरडा पार्टीच्या दरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सुशीलकुमार शिंदेंनी हे वक्तव्य केलं। मात्र सुशीलकुमार शिंदेंना आम्ही कुठली ऑफर दिली नाही असं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळेंनी दिले। आमच्या पक्षाला तशी गरज नाही, पण कोणीही जर आमचा दुपट्टा घालायला तयार असेल तर आम्ही तयार आहोत। आम्ही कुणालाही आमदारकी खासदारकीसाठी पक्षात या असं म्हणणार नाही, पण मोदीजींचं नेतृत्व स्वीकारायला कोणी तयार असेल आणि आम्ही त्यांचं अशा वेळेस स्वागत करायला सुद्धा मागे पाहणार नाही असं बावनकुळे म्हणाले। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुशीलकुमार शिंदे यांचा दावा फेटाळून लावलेला आहे। आपल्याकडून सुशीलकुमार शिंदे यांना कुठल्याही प्रकारची ऑफर देण्यात आली नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे दावे प्रतिदावे केले जात आहेत, कारण ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सुशीलकुमार शिंदे यांनी गौप्यस्फोट केला की भाजपच्या एका बड्या नेत्यानं आपल्याला भाजपमध्ये येण्याचं, आपल्याला आणि प्रणिती शिंदे यांना भाजपमध्ये येण्याचं आवाहन केलेलं होतं, ऑफर दिलेली होती, पण आपण काँग्रेसमध्येच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यातल्या कराडमध्ये विरोधकांवर जोरदार टीका केली आहे। यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊतांचं नाव न घेता मिश्किल टोला लगावला। आमच्या मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेत, ते सारखे टीव्हीवर बोलत असतात, तसे काही प्रदर्शनात असेल तर सांगा असा जोरदार टोला फडणवीसांनी लगावलाय। सूचनामध्ये 42 लाख रुपयाचा बैल आलेला आहे। इथे इलेक्ट्रॉनिक बैल देखील आलेला आहे। इथे सगळ्यात छोटी गाय देखील आलेली आहे। म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहे। फक्त माझी तुम्हाला एकच विनंती आहे, आमच्या मुंबईमध्ये काही रेडे मोकाट सुटले आहे, त्यांचाही काही बंदोबस्त करण्याची तुमच्याकडे योजना असेल आणि ते इतके टीव्हीवर बोलतात, तर त्यांची काही तुमच्याकडे योजना असेल किंवा त्याचं कुठलं तंत्रज्ञान जर इथे आलं असेल तर त्याचाही उपयोग कसा करता येईल हा आम्हाला तुम्ही या ठिकाणी शिकवा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत। कराडमध्ये कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं। देवेंद्र फडणवीसांनी बैलगाडीतून प्रवास केला। यावेळी फडणवीसांच्या सोबत खासदार उदयनराजे भोसले होते। या दरम्यान फडणवीसांनी हातात कासरा घेतला, त्यावरून उदयनराजेंनी एक सूचक विधान केलं। ही तर फक्त सुरुवात आहे, राज्याचा कासरा हाती घ्यायचा आहे। आम्ही सगळे एकत्र आहोत, एकत्रित येऊन आम्ही 45 नाही तर 48 जागा घेऊ असं उदयनराजे म्हणाले। यावेळी उदयनराजेंनी शरद पवारांवर टीका केली।